नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. गेल्या आठवड्यात एवढा पाऊस झालेला ना, की ग्रिलमध्ये पूर्ण माती झालेली. तर म्हटलं आज वेळ काढून आपण ही माती क्लीन करू आणि थोडासा वेळ झाडांबरोबर घालू. झाडांबरोबर थोडासा जरी वेळ घालवला ना, तरी अगदी मूड इतका रिफ्रेश होऊन जातो ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर हे तुम्ही नसेल केलं तर. बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्या ग्रिलमध्ये आपल्याला झाडं लावायला जमत नाही. कधी-कधी असं होतं, की कितीही लावली तरी ती जगत नाही. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या ग्रिलमध्ये ऊन येत नाही, तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन हा मनी प्लांट आहे. तर मनी प्लांटचे कटिंग्स भरपूर लावा. खूप छान ग्रिलमध्ये ग्रो देखील होतात आणि दिसायला देखील अगदी छान, तुमचा मूड अगदी रिफ्रेश होऊन जातो. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आजचा ब्लॉग पण असाच थोडाफार मील प्रिपरेशनचाच आहे. त्याच्यासाठी बघा, सर्वात आधी मी काल मूग भिजत घातलेले आणि त्याला दिवसभर आता असेच ठेवलेले मी पाणी काढून. तर त्याला गरमीमुळे अगदी छान मोड आलेले आहेत. खूप जास्त त्याला काहीच करावं लागलं नाहीये मला. कपड्यात वगैरे पण बांधून ठेवायला लागलं नाहीये. आणि काल रात्री मी ना सोयाबीनचे जे दाणे मिळतात ना, म्हणजे जसे चवळीसारखे असतात, ते भिजत घातलेले. तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, पनीर मार्केटमधनं आणतो. तर यावेळेस मी म्हटलं की आपण टोफू घरी बनवूया. तर कशा पद्धतीने मी आज टोफू घरच्या घरी बनवणार आहे ना, ते आजच्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे टोफू साठी जे लागतात सोयाबीन ना, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. 35 ते 40 रुपये पाव किलो असा त्याचा रेट आहे. आणि पाव किलो जर तुम्ही हे भिजत घातलात ना, तर याने तुम्ही आरामात अर्धा किलो टोफू म्हणजे अर्धा किलो पनीर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर हे भिजवून घेतल्यानंतर 8 ते 10 तास भिजत ठेवायचे, जसं आपण कडधान्य भिजत ठेवतो तसे. आणि नंतर त्याची साल तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही साल काढा. मी साल नाही काढलेली आहे. आणि मग हे मिक्सरला वाटून घ्यायचे. मिक्सरला वाटून मग ते तुम्ही चाळणीतनं गाळा किंवा मग कपड्यातनं गाळा, कसेही गाळून घ्या. आणि आपल्याला याचं जे सोया मिल्क आहे ना, ते तयार करून घ्यायचं. याच्यावरती थोडासा फेस येतो, तो तुम्ही काढून टाकायचा. आणि मग आपल्याला जसं आपण दूध शिजवून घेतो ना, तसं हे दूध शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी दुधासारखंच हे दिसतंय. तर हे आपलं सोया मिल्क तयार झालेलं आहे. तर याला थोडंसं उकळायला वेळ लागतो. एक 10-12 मिनिटं लागतात हे पूर्ण त्याला उकळ यायला, म्हणजे हे शिजायला. आणि शिजवताना थोडंसं लक्ष ठेवायचं. आपण बऱ्याच वेळा स्टीलचा टोप वापरतो, तर थोडंसं ढवळत राहायला लागतं. बाकी सगळी प्रोसिजर आपण जशी पनीर करतो तसंच. तर मी मसाला टोफू करणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडंसं चिली फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर, मिक्स हर्ब हे सगळं टाकून मिक्स करून घेतलं त्याला उकळी आल्यानंतर. आणि मग याच्यामध्येच तुम्ही जसं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकून जसं आपण पनीर फाडतो, तसंच हे फाडून घ्यायचं. म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा किंवा व्हिनेगर वापरा. पण याला चांगली उकळ काढून घ्या. 10 ते 12 मिनिटानंतरच तुम्ही याला करा. आणि अगदी घरच्या घरी जे आपल्याला असं म्हणतो ना, की आजकाल दुधात भेसळ असते, पनीर कसं असेल माहिती नाही. तर त्याच्यासाठी टोफू हा चांगला ऑप्शन आहे. हेल्दी पण आहे. कोलेस्ट्रॉल फ्री आहे. जर तुम्हाला असं काही घरच्या घरी बनवून खायचं असेल, तर एवढा फरक तुम्हाला जाणवणार पण नाही. तुम्ही एकदा घरच्या घरी हा ऑप्शन नक्की ट्राय करून बघा. हा खरंच घरी बनवायला असं आपल्याला वाटतं, की कसा बनवू शकतो आपण, पण अगदी काही नाही, कमी वेळात हा होऊन जातं. मी व्हिनेगर टाकल्यानंतर हे बऱ्यापैकी फाटलं आणि आता मी एका कपड्यामध्ये तुम्ही कसं हे जसं आपण पनीर किंवा चक्का बनवायचा असतो आपल्याला दह्याचा, तशा पद्धतीने हे हँग करून ठेवायचं. तुम्ही बघू शकता बघा, खाली अगदी पाणी पूर्णपणे निथळलंय. जसं दुधाचं पाणी निघतं, तसंच याचं पूर्णपणे पाणी निघालंय. आणि मी आता हे वरती एक वजन ठेवणार आणि मग हे आपलं पनीर सेट व्हायला ठेवणार. Spending the night in Dixon. 60 odd miles from a planet. पावसाचा नामोनिशाण नाहीये, कुठे गायब झाला तो काहीच कळत नाही. तेवढंच गरम होतं. तर मी म्हटलं आता संध्याकाळी कॉफी बनवून प्यायची, तर त्याच्याऐवजी काहीतरी सरबत बनवून पिऊ. तर सरबतासाठी मी थोडासा सब्जा भिजत घालून ठेवणार आहे. कारण आता म्हटलं पाऊस चालू झालाय, मग मी तेव्हापासून सब्जा बंद केलाय सकाळचा घ्यायचा वगैरे. नाहीतर रोज मी सकाळी सब्जा घेते थोडाफार, पण तो बंद केलाय. त्याच्यामुळे तो सब्जा भिजायला 10 मिनिटं लागतील, तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊ. जे मुगाला मोड आलेले ते मी या डब्यामध्ये काढून ठेवते. हा असाच कंटेनर पण मी फ्रीजमध्ये ठेवू शकली असती. पण याचं जे वरती लीड आहे ना, त्याला वरती एक नॉब आहे
आणि मग त्याच्यावरती मग मी फ्रीजमध्ये काही ठेवू शकत नाही. जसं आता हा फ्लॅट कंटेनर आहे, म्हणजे याचं झाकण फ्लॅट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मग मी एखाद डबा अजून किंवा एखादं भांडं अजून ठेवू शकते. म्हणून मग मी हा ट्रान्सफर करून याच्यात ठेवला आणि हा ॲक्च्युली नाश्त्यासाठी मी मूग भिजत घातलेले. पण बघू आता कसा जसं माझं मील प्लॅनिंगचा जसा चार्ट तयार होतो त्याच्यावर मी ठरवेन की कशा पद्धतीने करायचं. तर आता हे थोडंसं रोज मिल्क मी बनवते, त्याच्यासाठी थोडंसं रोज सिरप टाकलाय आणि थोडंसं दूध आणि बस हा आपला थंडगार असं सरबत तयार झालंय. म्हणजे दुसरं काहीतरी पिण्यापेक्षा किंवा लिंबाचा रस वगैरे करण्यापेक्षा म्हटलं चला हेच खाऊ आणि पोट पण भरलं जातं आणि मस्त रिलॅक्स पण वाटतं. spending the night in Dixon. 60 odd miles from a plan. चला नाश्ता तर झालाय, नाश्ता म्हणण्यापेक्षा ते थंडगार सरबत प्यायलोय. आता पुढच्या कामांना सुरुवात करू. तर ही जी रेसिपी आहे ना माझी नाहीये, ही माझ्या एका कलीगने ती नेहमी टिफिनमध्ये घेऊन येते आणि ती मला खूप जास्त आवडते. तर मग मी 1-2 वेळा माझ्याकडे घरी ट्राय केली आणि बेस्ट रिझल्ट आला याचा. म्हणजे मला ती जमली. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करू. तिने ही इंटरनेटवर कुठेतरी बघितलेली, म्हणजे नेटवर बघितलेली आणि मग तिने ट्राय केली. तर आपलं बरंच असं असतं ना आपल्याला, जे आता सगळीकडे इंटरनेटवर बघून आपलं असं असतं की आवळा खायला पाहिजे, आवळा खायला पाहिजे, व्हिटॅमिन सी खूप भरभरून असतं त्याच्यामध्ये. पण तो खाणार कसा? कारण तो तुरट असतो. तर बघा याच्यासाठी ही रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते मी. तर ना आवळे आहेत ना, पहिले वाफवून घ्यायचे. तर मी खाली स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि हे आवळे एवढेच घेतले. म्हणजे 1 वीकसाठी भरपूर झाला. म्हणजे रोजचा 1 आवळा तुम्ही समजू म्हणजे म्हणू शकता याला. असे मी 10 आवळे घेतलेले. ते वाफवायला ठेवलेत. एक 7 ते 8 मिनिटात आपले आवळे वाफून होतील. तोपर्यंत आठवड्याच्या कामांमधलं अजून एक काम म्हणजे भेंडीची भाजी तयार करण्यासाठी मी ती आधी प्रिपेअर करून ठेवते. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ॲक्च्युअली काल भाजी आणलेली ना, तेव्हा मी फक्त त्या वॉश करून ड्राय करून मग फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या. पण अशा कापून वगैरे काहीच ठेवल्या नव्हत्या यावेळेस तरी भाज्या. म्हणून मग मी म्हटलं की चला आता जरी आपले बॉईल होत आहेत आवळे तोपर्यंत एका साईडला ही पण फ्राय होऊन जाते. Spending the night in Dixon. भेंडी फ्राय करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, असा एखादा शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा तुमच्याकडे लोखंडी भिडाचा तवा वगैरे असेल किंवा लोखंडी कढई असेल त्याच्यामध्ये तुम्ही भाजा. ही बेस्ट भाजली जाते आणि त्याच्यात आपल्याला काहीही करायला लागत नाही. जस्ट ही भेंडी आपण या पॅनमध्ये लावायची आणि अशीच ठेवायची, त्याला जास्त हलवायचं नाही. जेवढं तुम्ही जास्त भेंडीला हलवाल तेवढा त्याचा बुळबुळीतपणा खूप निघतो आणि मग भेंडी भाजायला पण खूप जास्त वेळ लागतो. तर थोडंसं साईडने तेल लावा, म्हणजे तेल सोडा आणि ही भेंडी अशीच एक 10 मिनिटासाठी तशीच ठेवा. मध्ये तुम्ही एकदा 5 मिनिटांनी हलवून घ्यायची मध्ये मध्ये, म्हणजे खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली असं करायचं. तर हे दोन्ही एका साईडला होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. तर इथे मी जिरं घेतलंय 1 चमचा, राई घेतलेली 1 चमचा, अगदी पाव छोटा चमचा, म्हणजे जेवढा चमच्याने मी राई आणि जिरं घेतले त्याचा पाव चमचा मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. इथे मी 1 चमचा कलौंजी आणि 1 चमचा बडीशेप, हे सगळं फोडणीचं साहित्य आहे, कारण आपण ह्या आवळ्याला फोडणी देणार आहे. याचा तुम्ही ना काय म्हणू शकता, हे झटपट लोणचं पण म्हणू शकता. तोंडी लावण्यासाठी जर तुम्हाला काही हवं असेल किंवा नुसता पण हा आवळा खाल्ला तरी खरंच खूप छान लागतो. आणि मला असं वाटतं ही मस्ट ट्राय रेसिपी असणार आहे. तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तर आता ऑलमोस्ट माझ्या मते ना आवळे आपले डन होत आलेले आहेत. तरी पण म्हटलं एक 2 मिनिटं ते राहू दे, तोपर्यंत मसाला पूर्णपणे मी काढून घेते. तर आता इथे मी धणा पावडर, जिरा पावडर, फक्त तुम्हाला पावडर घ्यायचे. पण इथे माझ्याकडे धणा, जिरा, बडीशेप आणि काळी मिरी अशी जी पावडर होती ना ती मी घेतली आहे. याच्यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. काळं मीठ मस्ट आहे याला. काळ्या मिठाने टेस्ट खूप छान येते आवळ्याला. म्हणून याच्यामध्ये न विसरता काळं मीठ, थोडीशी हळद टाकायची आणि हिंग फोडणीला टाकायचं. म्हणून हिंगाची बॉटल मी साईडला काढून ठेवली. आणि इथे ना आवळा बघा आपोआप ना फुटला जातो, म्हणजे तो शिजलाय असं समजून जायचं. आवळा शिजलाय की नाही त्याला म्हणजे असं टोचून बघायची वगैरे काही गरज नाही. तो आपोआपच ना त्याच्या पाकळ्या खुलतात, म्हणजे जसा फुल फुलतं ना तशा त्या फुलल्या जातात आणि आपण समजून जायचं की आपला हा आवळा तयार झालेला आहे. आणि हा आवळा पण ना थंड व्हायला काही खूप जास्त वेळ लागत नाही. तो अगदी सहज आणि लवकर थंड होतो आणि मोकळा करायला तर अगदी पटकन होतो बघा.
अशा याच्या सगळ्या फोडी मोकळ्या मोकळ्या करून घ्यायचं. तुम्हाला अख्खा ठेवायचं असेल तरी देखील चालेल, पण मसाला याचा सगळा कोट होण्यासाठी म्हणजे सगळ्या फोडींना छान लागण्यासाठी, एक फ्लेवर येण्यासाठी हा आपल्याला असा थोडासा मोकळा करून ठेवावा लागणार आहे. spending the night in Dixon. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. त्याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढई गॅसवर ठेवली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझं तेल काढलेलं नाहीये. रविवारची ही पण छोटी मोठी अशी बरीचशी कामं असतात, ती ना एक एक कुठलं ना कुठलं काम तरी असं वाटतं नाही राहूनच जातं आणि मग ना ते आठवड्याच्या मधल्या वारी ते करावंच लागतं. तर थोडंसं तेल जास्त लागतं याला. आणि आपण जे ड्राय पदार्थ घेतलेले म्हणजे जे राई जिरं वगैरे होते ते सगळे पदार्थ एकत्र टाकायचे, छान तडतडून घ्यायचे. तडतडले की मग आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे. हिंग छान परतलं की मग आपण याच्यात जे काही सुके मसाले घेतलेले ते याच्यामध्ये ऍड करायचे. ते थोडेसे परतून घेतले की मग आपण याच्यामध्ये जो आपला आवळा आपण थंड करून घेतलेला तो सगळा याच्यामध्ये ओतायचा, मस्त सगळीकडनं मिक्स करून घ्यायचा. सर्वात शेवटी याच्यामध्ये थोडासा गूळ टाका तुम्ही. जर तुम्हाला गूळ आवडत नसेल किंवा तुम्हाला थोडासा अजून काहीतरी वेगळा फ्लेवर पाहिजे असेल, थोडा कॅरेमलाइज म्हणजे थोडंसं ना अजून त्याला काळपटपणा येतो, तर तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकता. पण साखरेऐवजी जर तुम्ही गूळ वापरला तर याची टेस्ट अजून छान येईल आणि चटपटीत असं जसं तुम्ही हाजमोलाच्या कॅन्डी खाता ना अशा चटपटीत अशा तशी या आवळ्याची टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हा आवळा आपला तयार झालेला आहे. एक 2-3 मिनिटं आपल्याला हा छान परतवून घ्यायचा आहे. वाफ वगैरे काही काढायची नाही, पाणी पण याच्यामध्ये ओतायचं नाही. पाणी जर तुम्ही टाकलं तर हा जास्त दिवस राहणार नाही, पण हा 8 दिवसासाठी तर इनफ आहे. तुम्ही रोज 5-6 फोडी जरी खाल्ल्या, सकाळी खा, संध्याकाळी खा किंवा दुपारी खा, तरी एक आवळा तुमच्या पोटात जातो. भले तो आपण स्टीम केला, ऍक्च्युली स्टीम केलेला नसावा, पण असो काही का असेना, पण आपल्या शरीरात तो आवळा गेला आहे. आणि लोणचं खाण्यापेक्षा हा ऑप्शन मला चांगला वाटतो, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर माझी भेंडी भाजून जी झालेली ती पण थंड झाली, तर ती पण मी डब्यामध्ये भरून घेतली. आणि आता जे पनीर होतं ना ते पूर्णपणे तसं सेट झालेलं नाहीये माझं, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मग मी ते आत्ताच पूर्णपणे यात काढून घेतलं आणि तुम्हाला दाखवते की हे कशा पद्धतीने आपलं हे टोफूचं पनीर सेट झालेलं आहे. अजून मला भाज्या पण कापायच्या आहेत. भाज्या म्हणजे मिक्स पुलावसाठी वगैरे भाज्या करून ठेवायच्या चॉप करून, आणि त्याचबरोबर तोंडली होती माझ्याकडे, तोंडली पण कापायची आहेत. आणि पडवळ पण आहे. तर अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि यावेळेस मी काही आणल्या तेव्हा मी काही चॉपिंग कटिंग वगैरे काहीच केलं नव्हतं, फक्त वॉश करून ठेवून दिलेल्या. वॉश केलेल्या होत्या म्हणून आज भेंडी वगैरे पटकन झाली. भेंडी पण मला जेव्हा मी आणली तेव्हाच करायची होती, पण ती पण वेळ नाही मिळाला. आणि आज माझं ना ओव्हरऑल बऱ्यापैकी आजच्या म्हणजे दिवसामध्ये सगळं काम आवरायचा प्लॅन असा होता, पण तो काही शक्य नाही झाला. माझ्याकडे 2 वेळेस गेस्ट आले, म्हणजे थोड्या थोड्या वेळाने पाहुणे आले आणि मध्ये मध्ये मग त्याच्यामुळे मग माझं काम थोडंसं राहून गेलं. राहून गेल्यापेक्षा म्हणजे माझ्याकडनं मग थोडंसं जेवण पण होतं माझं करायचं, मग सगळ्या गोष्टी राहिल्या. ऍक्च्युली सकाळी मग मी शॉर्ट व्हिडिओ शूट केला, त्याच्यामुळे मग सकाळी मी लॉंग व्हिडिओ शूट नाही केला आणि म्हटलं दुपारनंतर मग आपण करूया. आणि मग आता दुपारनंतर मग जेवणाची वगैरे सगळीच गडबड होते. रविवार असला तर मी बऱ्याच वेळा शक्यतो एकाच वेळेस जेवण करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे संध्याकाळी फक्त आयदर चपाती किंवा मग भात असंच काहीतरी ठेवते. भाजी आणि जे काही वरण वगैरे जे काही असतं आमटी वगैरे ते म्हणजे सकाळी करण्याचा प्रयत्न करते. तर आज माझ्याकडनं ते नाही झालंय, म्हणजे भाजी वगैरे मला सगळंच करायचं होतं. तर तरी पण आजच्या व्हिडिओमधनं मी छान अशा झटपट होणाऱ्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर केल्यात, ज्या तुम्हाला इतर दिवशी पण यूज होतील तुमच्या मधल्या वेळेमध्ये कधीही. आणि थोड्याशा त्या काय बोलतात टाइम सेव्हिंग पण असू शकतात किंवा तुमचे पैसे वाचवणाऱ्या पण असू शकतात. तर या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा, किंवा तुम्ही ट्राय केल्या असतील तर त्याचा एक्सपिरियन्स तुमच्याबाबत कसा आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. प्रयत्न मी करेन, पण मला आता माहिती नाही की ब्लॉग कसे कसे एडिट होतील आणि कसे कसे तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न असेल की रोज आपला व्हिडिओ 1 वाजता येईल, किंवा नाहीच जर पॉसिबल झाला तर मग एक दिवस आड करून तरी तो एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडचा इंटरनेटचा इश्यू अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये, थोडाफार प्रॉब्लेम आहे. मला जो मोबाईल डेटा असतो ना त्याच्यावरतीच मी सगळं डाउनलोड करते आणि काय होतं तो डेटा पूर्ण संपतो, मग मी टॉपअप करते आणि टॉपअप मधनं मग मला तो वेगळा हे करावा लागतोय, असं सगळं आहे. आणि तुम्ही म्हणाल तर की त्याचाच रिचार्ज प्रॉपर वेगळा कर, तर ऍक्च्युली वायफायचं ऑलरेडी रिचार्ज आहे, तर मग ते चालू झाल्यानंतर मग परत प्रॉब्लेम नको व्हायला.
म्हणून मी थोडं थोडं करते. माझं सचिनचं थोडंसं नेट वगैरे वापरून असं थोडं थोडं जितकं अपलोड होईल सेम डे मध्ये व्हिडिओ जाण्याचा म्हणजे पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत नक्की प्रयत्न करणार आहे. तर चला लवकरच भेटेन एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.